नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहोत आंबावडी. त्याच्यासाठी मी एक बदाम आंबा घेऊन घेतलेला आहे. हे बघा, एक बदाम आंबा घेऊन घेतला आहे. त्याची वरची साल काढून घ्यायची. आपल्याला त्याला वरचं जे काळं बोंड असतं ते काढून घ्यायचं आहे. आणि आता आपण त्याची साल काढून घेऊया. हे बघा, आंब्याची साल आपल्याला पूर्ण आंब्याची साल काढून घ्यायची आहे आणि त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आंब्याचे. बघा, आंबा किती पिकलेला दिसत होता आणि मधून बघा कसा निघाला. आपण एवढे चांगले पिकलेले आंबे आणतो आणि त्याचा असं निघतं बघा मध्ये. चला मग आता आपण ही सर्व साल काढून त्याला बारीक तुकडे करून घेऊया त्याचे. आणि एका डिशमध्ये काढून घेतले मी बारीक चिरून, चांगले बारीक चिरून घेतले आणि एका डिशमध्ये सगळे आंब्याला चिरून काढून घेतले ते. आता आपण हे सगळे आंब्याचे छोटे छोटे तुकडे मिक्सरमध्ये टाकून घेऊया आणि मिक्सरमधून फिरवून घेऊया. आता मी केसर भिजत ठेवलेलं होतं थोडंसं गरम दुधामध्ये बाजूला, ते पण टाकून घेतलेलं आहे. त्याचा आंब्याचा कलर एकदम पिवळा नाही आहे बघा, पिकलेला जरी आहे पण त्याचा कलर असा पांढरा थोडंसं दिसतोय. म्हणून मी त्याच्यामध्ये चिमूटभर फूड कलर टाकून घेत आहे. तुमचा आंबा जर चांगला कलरचा असेल, पिवळा किंवा ऑरेंज असं थोडासा, तर तुम्ही स्किप करू शकतात फूड कलर. बघा, आता हे आपण सगळं टाकून झालेले मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण झाकण लावून घेऊया आणि मिक्सरमधून फिरवून घेऊया. हे बघा, मिक्सरमधून फिरवून झालेलं आहे माझं. हे बघा, किती ते फूड कलर टाकल्यामुळे थोडासा कलर तरी आला त्याला आंब्याच्या गरला, नाही तर एकदम पांढरं शुभ्र दिसत होतं ते. हे बघा, किती छान असा आंब्याचा गर झाला आहे आपला तयार. मऊसारखा फिरवून घ्यायचा. तुम्हाला गाळायचा असेल तर गाळणीमध्ये गाळू शकतात. हे काही मोठे तुकडे राहिले तर ते निघून जातात, पण मी तसंच घेत आहे. मी आता गॅस चालू करून घेतलेला आहे आणि पॅन ठेवून घेतलेला आहे. त्याच्यावर पॅन कोरडा होऊ द्यायचा आहे आपल्याला गरम, आणि मग त्याच्यामध्ये आंब्याचा तो वाटलेला गर टाकून घ्यायचा आहे सगळा. हे बघा, सगळं टाकून घ्यायचं आहे आपल्याला आंब्याचा गर. आणि चालवत राहायचं आहे आपल्याला, सगळं ढवळत राहायचं आहे एका चमच्याने, नाही तर तो चिटकेल खाली. कमीच गॅस राहू द्यायचा आहे आपल्याला. आणि याच्यामध्ये आता 2-3 चमचे साखर टाकून घेऊया आपण अंदाजे. मी 1 वाटी साखर घेतलेली आहे आंबावडी बनवण्यासाठी, तर त्याच्यातून 2-3 चमचे मी याच्यामध्ये टाकून घेत आहे. आता हे मिक्स करून घेऊया, गर आणि साखर, आणि एकजीव करून घेऊया त्यांना सगळं व्यवस्थित. आता साखर टाकल्यामुळे हा आंब्याचा गर थोडा पातळ होईल. बघा, थोडंसं मोठे असे तुम्हाला हे दिसत असतील, तो छोटंसं मोठं तुकडं असं, तर ते काही नाही, थोडं दाबून घ्या चमच्यानी, तर ते होऊन जातात व्यवस्थित. थोडेसे आंबावडीमध्ये असे राहिले थोडे छोटे छोटे तुकडे, तर खायला मध्ये मध्ये आले तर चांगले वाटतात. तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही एकदम गाळणीने गाळून घ्यायचा तो गर. आता चालवत राहायचं आहे आपल्याला, खाली लटकू द्यायचं नाही आहे आपल्याला. थोडंसं घट्ट करून घ्यायचं आहे आपल्याला हे मिश्रण. हे बघा, चांगला शिजायला लागला आहे आपला आंब्याचा गर. त्याला घट्ट करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं. चांगलं घट्ट करून घेऊया आपण. एकसारखं चालवत राहायचं आपल्याला, त्याला खाली लटकून जाईल नाही तर पॅनला. ते नॉनस्टिक आहे पण तरी पण चालवत राहायचं आपण, ढवळत राहायचं आहे तो आंब्याचा गर, ज्याच्याने तो खाली लागणार नाही, कुठे चिटकणार नाही काही, व्यवस्थित सगळीकडनं मस्त असं आंब्याचा गर शिजवून घेऊया आपण. हे बघा, आता घट्ट होत आला आहे आपला आंब्याचा गर. कलर पण बघा त्याचा वेगळा होऊन गेला आहे थोडासा शिजल्यावर.
आता एवढं शिजवायचं आहे आपल्याला, जास्त कमी नाही करायचं आहे त्याला. अजून त्याला दुसऱ्या मिश्रणमध्ये टाकून शिजवायचं आहे असं पण, म्हणून एवढा शिजवून घेऊया आपण. आता त्याला थंड करायला ठेवलं आहे मी एका डिशमध्ये काढून. तर आपण जो मिक्सरचं भांडं वापरलं होतं त्याच्यामध्येच आपण आता पुढचे साहित्य टाकून घेऊ. आता हे मी कोरडं खोबऱ्याचं पावडर घेतलेलं आहे, 1.5 वाटी आहे हे. एक वाटी साखर घेतलेली होती, त्याच वाटीचं माप आहे 1.5 वाटी ते, आणि 1 वाटी ही साखर. आपली साखर आपण आंब्याच्या गरमध्ये वापरली होती रसमध्ये, आता आपण इथं तेवढी बाकीची साखर वापरून घेऊया. आता ते वाटीने दूध मापून घेतलेलं होतं मी, 1 वाटी होतं ते हे दूध पण. सगळं त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे, मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला सगळं साहित्य. आता आपण याच्यामध्ये 2-3 चमचे ताजी साय टाकूया. साय ताजी पाहिजे, नाही तर त्याचा वास येतो. शक्यतो साय ताजी असली तीच घ्या. 2-3 चमचे टाकायचे आहे. तुम्हाला साय टाकायची असेल तर टाका, नाही तर स्किप करू शकतात तुम्ही. आता मी याच्यामध्ये एक सिक्रेट वस्तू होती ती घेत आहे. मी याच्यानेच बनवते. हे ब्रेड टाकून मऊ लुसलुशीत बनते अशी. हे बघा, 2 ब्रेडचे स्लाइस घेऊन घेतलेले आहेत मी, आणि ते त्याच्या बाजूच्या कडा आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला चाकूनी. नाही त्यांचा कलर चांगला नाही दिसत त्याच्यामध्ये. हे बघा, आणि कडकही असतात त्या. दोघींचे काढून झालेले आहे आपले. आणि आता आपण हे मिश्रणामध्ये टाकून घेऊया. हे बघा, मी बारीक बारीक तुकडे करून घेतले होते त्यांचे, आणि आता आपण ह्या मिश्रणामध्ये टाकून घेऊया सगळं. आता मिक्सरचं भांडं लावून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, मिक्सरचं झाकण लावून घ्यायचं आणि मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. हे बघा, माझं मिश्रण फिरवून झालं मिक्सरमधून. किती रवेदार दिसतंय बघा ब्रेड टाकल्यामुळे. हे बघा, माझी रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि सगळ्यांपर्यंत शेअर पण करा माझी रेसिपी, प्लीज प्लीज. आता मी पॅन तोच घेऊन घेतला आहे ज्याच्यामध्ये आंब्याचा गर आपण शिजवला होता. आता ह्या पॅनला थोडं गरम होऊ देऊ आणि आपलं ते मिश्रण टाकून घ्यायचं आहे आपण पॅनमध्ये सगळं. हे सगळं मिश्रण आपण ह्या पॅनमध्ये टाकून घेऊ आणि सगळं मिश्रण शिजवून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित. ही वडी, आंबा वडी खूप छान बनते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मऊ लुसलुशीत अशी जसं काही पेढाच. आपण याच्यामध्ये दूध पावडर वापरत नाही आहे, नाही खवा वापरत आहे. त्याच्यासाठी आपण त्याच्यामध्ये साय वापरली आहे, दुधाची ताजी साय वापरली आहे आणि थोडं दूध वापरलेलं आहे. याच्याने असं पेढ्यासारखी चव लागेल त्याची छान अशी. हे बघा, छान असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला सगळं. एकसारखं परतवत राहायचं आहे, नाही तर चिटकेल ते. मस्त परतवत राहायचं आहे. घट्ट होतं ते परतवत राहिलं का. हे बघा, व्यवस्थित असं चमच्याने परतवायचं आहे. आजूबाजूचं पण काढत राहायचं आहे. हे बघा, छान असं घट्ट. हे बघा किती छान असं घट्ट झालं. आता जो आंब्याचा गर आपण शिजवून काढून ठेवलेला होता तो आपण ह्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचा आहे. तुम्ही पण ही आंबावडी नक्की ट्राय करून बघा घरी. आंब्याचा सीझन आहेच. हे बघा, आता आपण मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये मिक्स केल्यावर पांढऱ्यामध्ये थोडंसं त्याचा कलर हलका होऊन जाईल, पण नंतर शिजल्यावर परत त्याचा कलर होऊन जातो व्यवस्थित.
डार्क कलर होऊन जातो. परत हे मिश्रण अजून पातळ होईल आंब्याचं गर टाकल्यामुळे. हे बघा कसं पातळ होऊन गेलं आहे आणि त्याचा रंग बघा किती छान होऊन गेला परत जसा न तसा. असं मध्यम कलरचा आंबा, छान असा कलर बघा. छान आंबा वडी बनते ही. सारखं चालवत राहायचं आहे आपल्याला, नाही तर खाली चिटकून जाईल. ते चिटकल्यावर चांगलं नाही लागत. घट्ट करून घ्यायचं आहे याला आपल्याला मिश्रणाला. वेलची पावडर टाकून घेऊया 1 चमचा. मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. एकजीव करून घ्यायचं सगळं. वेलची पावडर पण मिक्स करून घ्यायची सगळी. हे बघा किती मस्त घट्ट होत चाललंय ते आता. छान असं लागू द्यायचं नाही आपल्याला खाली. हे बघा आता कसं मस्त घट्ट होत चाललंय. घट्ट झालंय ते व्यवस्थित बघा. पॅन सोडायला लागलंय ते आता. हे बघा पॅनला चिटकत नाही ते आता. गोळा होत चाललाय त्याचा एक जाग्यावर. हे बघा जास्त शिजवायचं नाही आपल्याला. तुम्हाला जर एकदम घट्ट थोडीशी कडक वडी पाहिजे असेल तर तुम्ही अजून शिजवू शकतात. त्याला थोडंसं घट्ट अजून करू शकतात. मला जास्त कडक नाही पाहिजे, मऊ थोडी पाहिजे वडी, म्हणून मी असंच उतरवून घेत आहे. आता मी एक ॲल्युमिनियमचं भांडं घेऊन घेतलं आहे. त्याच्यामध्ये पेपर फॉईल ठेवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता बदाम आणि पिस्त्याचे काप केलेले होते ते टाकून घेत आहे. सगळीकडे पसरवून घ्यायचे आहे आपल्याला व्यवस्थित. सगळीकडे टाकून घ्यायचे आहेत थोडे थोडे. हे बघा जिथे नाही येत तिथं टाकून घेऊ. आता बघा थंड झाल्यावर हे मिश्रण किती घट्ट झालं. हे बघा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि दुसऱ्यांपर्यंत पण माझी रेसिपी शेअर करा प्लीज. मी दुसऱ्यांवेळेस सांगते आहे हे. आपण आता हे भांड्यामध्ये व्यवस्थित पसरवून घेऊया. एकसारखं करून घेऊ त्याला भांड्यामध्ये. तुम्ही डायरेक्ट त्या ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये सुद्धा टाकू शकता थोडं तूप लावून. हे बघा माझं एकसारखं करून झालं हे. आता आपण हे थंड करायला म्हणजे फ्रीजमध्ये ठेवून देऊया सेट व्हायला 4-5 तास. हे बघा माझं सेट झालेलं आहे. फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं मी. 4-5 तासानंतर काढून घेऊया आपण. आता एक डिशमध्ये काढून घेऊया आपण भांडं उलटं करून. हे बघा पेपर फॉईल काढून घेऊया आपण. हे बघा किती छान असं सेट झालेलं आहे. आता आपण चाकूनी वडी पाडून घेऊया याची. बघा किती छान चिरल्या जात आहे. हे बघा तुम्हाला छोटी मोठी जशी वडी पाहिजे असेल तसे तुम्ही कट करून घ्या. जशी आवडेल तशी. थोडी बारीक तुम्हाला कट करायची असेल तर बारीक पण कट करू शकता. मी मोठे मोठे पीस करून घेत आहे. किती छान कट होते आहे म्हणजे किती चांगली सेट झाले आहे आपलं मिश्रण.
आंबावडीचं. हे बघा व्यवस्थित चाकू जात आहे त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित कट होत आहे. जास्त कडक राहिलं असतं तर त्याच्यामध्ये चाकू जात नाही लवकर. हे बघा किती छान असं सेट झालेलं आहे. आणि वड्या पण किती छान दिसत आहेत बघा. हे बघा वडी दाखवते मी तुम्हाला एक व्यवस्थित काढून. हे बघा किती छान दिसते आपली वडी. हे बघा मऊ लुसलुशीत अशी आंबावडी आपली तयार झाली. आपण आता एका बाउलमध्ये काढून घेऊया. सगळ्या वड्या डेकोरेशनसाठी काढून घेऊया काही वड्या एक एक करून. हे बघा किती मस्त वड्या आलेल्या आहेत आपल्या बघा. हे बघा किती छान असं आंबावडी आपली तयार झाली. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा घरी. बदाम आंब्याने पण आंबावडी छान तयार होते. फक्त त्याचा कलर थोडासा आपला फिक्कट येतो, पण तुम्ही त्याच्यामध्ये फूड कलर टाकून बनवू शकतात व्यवस्थित असं. हे बघा किती छान वड्या पडल्या आपल्या. हे बघा मस्त एकदम. एकदम छान अशा मस्त जाडसर वड्या आल्या आपल्या. हे बघा तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. छान आंबावडी तयार होते घरच्या घरी. धन्यवाद.